नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार, तर चला तर म्हटलं आज काहीतरी मस्त असं फ्रेश असं काहीतरी स्वयंपाक करावा छान. आणि आजचं झालं आहे, सगळे कामं वगैरे आटोपले, सगळं फ्रेश झालं आहे. आणि म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यावा. मी पण फ्रेश झालेली आहे. चला तर मग मी आज काय बनवणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पूजा वगैरे सगळं वगैरे करून झालेलं आहे, फ्रेश झालेली आहे छान मस्त अशी. म्हटलं आणि नाश्ता पण वगैरे झाला, थोडा उशीर वगैरे झाला तर काही वाटणार नाही स्वयंपाकाला. म्हणून म्हटलं पहिले नाश्ता वगैरे छान पेटपूजा वगैरे करून घ्यावी आणि नंतर स्वयंपाकाला वगैरे लागावं. आणि हे नाही का अद्वैला घेऊन बाहेर गेलेलं आहे, म्हणजे त्यांच्या स्कूलला गेले. आज त्यांच्या स्कूलची गॅदरिंग आहे, ॲन्युअल डे आहे. तर म्हणून तुला म्हणे त्रास देईल म्हणे हा स्वयंपाक वगैरे करताना. तर मी चाललोच आहे, तर याला पण घेऊन जातो म्हणे. ते पण गेलो. मी म्हटलं आता मी शांत पद्धतीने मस्त स्वयंपाक करून घेते. आणि यांनी आज सकाळी सकाळी मार्केटमधून छान अशी फ्रेश अशी फणस आणलं होतं. तर म्हटलं आज फणसाची भाजीच करून घ्यावी. आणि फणसाची भाजी मी माझ्या पद्धतीने कशी करते हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया आपण फणसाची भाजी. कुकरमध्ये मी आता टाकते पाणी. आणि असा एक कुकरचा डब्बा असतो, त्याच्यामध्ये मी पूर्ण फणस आता इथे टाकून घेणार आहे. आपल्याला असा डबा मिळतो कुकरचा, त्याच्यामध्ये मी पूर्ण फणस इथे टाकून घेत आहे. आपल्याला भाजी वाफवायची आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला ॲड करायचं नाही. आपण रस्सा भाजी करत आहोत, सुकी भाजी करत नाही आहोत. तर म्हणून मग इथे मी हा कुकरच्या डब्यामध्ये फणस टाकला. फणस बघा किती चिकट आहे. असा फणस नॉर्मली चिकटच असतो. असं टाकून घेतलं आहे. आणि कुकरमध्ये थोडं पाणी मी आता ॲड केलं आहे. आता मी ते अजून थोडं पाणी ॲड करते. आणि आता याच्यामध्ये मी ह्या डबा ठेवून घेत आहे. कुकरच्या डब्यात आपल्याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण की आपल्याला वाफवलेलं करायचं आहे. अशा पद्धतीने मी हे झाकण बंद करते. कुकरच्या डब्यावर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे. अशाच पद्धतीने आपल्याला वाफवून घेत आहे. त्यात पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. 20 ते 25 मिनिट छान अशा पद्धतीने ठेवायचं आहे. कमी गॅसवर ठेवायचं आहे. शिटी वगैरे होऊ द्यायची नाही आहे. अशा पद्धतीने 20 ते 25 मिनिट याला होऊ द्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण दुसरी वेगळी मसाल्याची तयारी वगैरे करून ठेवायची आहे. इथे मी कांदा घेतलेला आहे, कापलेला सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 टोमॅटो घेतलेला आहे. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. वाटण तयार करायचं, कोणी भाजलेलं वाटण सुद्धा करतो, कोणी असं कच्चं वाटण सुद्धा करते, कारण ते मसाल्यात तेलात भाजलं जाते. अशा पद्धतीने करतात. तर मी इथं सुक्का वाटणाचीच भाजी करणार आहे. आता हे सगळं जे आपले काप केले आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. तर इथे पहिले मी टोमॅटो घेत आहे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे आणि थोडं खोबरं. आणि तुम्ही याच्यात कांदा पण टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकता, तुमचं मत आहे ते. मी इथे थोडा कांदा याच्यात घेत आहे. आणि याच्यात थोडा सांबार. आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता मिक्सरला फिरून घ्यायचं. आपलं वाटण झालं आहे. आणि इकडे एक साईडने कुकर होऊन राहिला. तोपर्यंत म्हटलं कणिक वगैरे भिजवून घेते, कारण की मग नाही का अद्वै आला की त्याला भूक लागते. म्हणून तो यायचे पहिले सगळे कामं करून घेते. आणि कुकर लावायला थोडा वेळ आहे. तोपर्यंत म्हटलं आपल्या एक साईडने पोळ्या वगैरे होऊन जाते. म्हणून मग आता इथं कणिक वगैरे मळून घेते, म्हणजे कशी मूर्ती पण आणि लवकर होऊन जाते आपला स्वयंपाक. तो येतपर्यंत सगळे कामं पटापटा होऊन जाते. आज वरण वगैरे लावायची गरज नाही, तर मग एक साईडनी भात वगैरे लावून देईल. पहिले कणिक मळून ठेवून देते, म्हणजे कणिक मळला जाते आणि एक साईडने मग आपला भात पण शिजतो आणि तोपर्यंत आपला कुकर पण होते. कालचा व्हिडिओ म्हणजेच आपला चतुर्थी होती, विनायक चतुर्थी, गणेश जयंती वगैरे होती, तिलकुंद चतुर्थी वगैरे. तो व्हिडिओ काही मला तुमच्यासोबत शेअर करता नाही आला.
कारण मी खूप घाईत होती, सगळी पूजा वगैरे झाली होती माझी, पण व्हिडिओ काही मला तो शूट करता नाही आला, कारण की मी गॅदरिंगच्या ॲन्युअल डेच्या कार्यक्रमात गेली होती. मला माझ्या घरमालकांच्या मुलीचं म्हणजे खाली राही आणि इशू आहे, त्यांचं मेकअप पण करायचं होतं, म्हणून मग मी काही घाईघाईत पूजा वगैरे झाली माझी, सगळी व्यवस्थितच झाली होती, पण शूट नाही करू शकली, कारण की शूट करायचं म्हटलं तर थोडा टाईम हवा असतो, प्रत्येक ठिकाणचं कॅमेरा वगैरे सेट करावं लागतात, म्हणून त्या हिशोबाने शूट वगैरे नाही करू शकली. त्यांचा कार्यक्रम वगैरे छान झाला, संध्याकाळी खूप उशीर झाला होता यायला वगैरे. एक मुलगी आहे, ती मोठी मुलगी आहे ती दिग्रसला आहे, दिग्रसला जाते स्कूलमध्ये, आणि लहान आहे ती इथे आर्मीलाच असते. पहिले लहान मुलींचा कार्यक्रम झाला आणि मग तिची तयारी वगैरे सकाळी करून दिली, तिच्या कार्यक्रमाला गेली, आणि संध्याकाळी दुसऱ्या मुलीचा कार्यक्रम होता, तिची पण तयारी वगैरे व्हायची होती. आणि माझाही उपास यांचा शनिवार होता आणि माझा उपास होता चतुर्थीनिमित्त, जयंती वगैरे होती गणपती बाप्पाची, तर ते पूजा वगैरे मला करायची होती. आपण ह्या पूजेला तिलकुंद पूजा सुद्धा म्हणतो, चतुर्थी अशी सुद्धा म्हणल्या जाते. चला आता एक साईडनं आपली कणिक मळणं चालू आहे, म्हणजे कुकर होतपर्यंत आपले पोळ्या वगैरे रेडी राहते, कारण की भाजीला जास्त वेळ लागत नाही, आपण आता वाफवूनच घेणार आहोत, म्हणून जास्त वेळ लागणार नाही आहे. आजबाईने महाजय मस्त आतापर्यंत खूप मस्त केला. आता आज संडे, त्याला तर खूप मजा येणार होती आज, हे म्हणे मी त्याला फिरायला घेऊन जातो, थोडं काहीतरी दिवसभर धिंगाणे करत राहत होता, सगळीकडे भांडे वगैरे काढून ठेवले, खेळत होता, भांडेही खेळतो तो, सगळंच खेळतो, सायकलिंग वगैरे सगळंच करतो. आम्ही करतो तर हेच वय आहे खेळायचं, पण जसं जमतं तसं द्यायचं, जो खेळ त्याला खेळावा वाटते तो खेळू द्यायचा. चला झालाय आता आपल्या पोळ्या वगैरे, आता इकडे कुकर पण झालाय. आता ह्या एका साईडनी भात वगैरे लावून घेते, म्हणजे एक साईडनी भात होईल आणि एक साईडनी आपली भाजी होईल. आता भाजीची पण तयारी हळूहळू चालू करते, कारण की आता अद्वै येण्याची वेळ झालेली आहे, आता येईलच तो थोड्या वेळात, म्हटलं एक साईडने आपलं भात शिजते आणि एक साईडने पोळा होईल. चला आता कुकर आपला झालाय, आता 20 मिनिट साधारणपणे 20 मिनिट मी इथे शिजवून घेतलेलं आहे. पाणी न घालता आपल्याला इथे वाफवून घ्यायचं आहे. तर शिट्टी वगैरे होऊ दिलेली नाही, मीडियम आचेवरच शिजवलं आहे. आता बघू आता आपण ते कसं झालंय ते. थोडं गरम असल्यामुळे वाफ पकडू नाही छान, बघा तुम्ही. आपल्याला इथे पाणी न घालता आपल्याला ही इथे वाफवून घ्यायचं. तर बघा किती छान पद्धतीने वाफवून झालेलं आहे आपल्या इथे. असं स्टिकला प्रत्येक फोडी छान प्रकारे शिजल्या गेलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला इथे वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात मीठ आणि हळद वगैरे सध्या तरी टाकायची गरज नाही, अशा पद्धतीनेच वाफवून घ्यायचं असते. तर अशा पद्धतीने मी इथे हे वाफवून वगैरे घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करूया. आणि एक साईडने मी इथे भात पण लावलेला आहे, म्हणजे अद्वै येतपर्यंत आपलं झालं पाहिजे सगळं. तर आता कढई ठेवलेली आहे, त्यात थोडं तेल टाकते. फणसाच्या भाजीत तसंही छान जास्त प्रमाणात तेल टाकायचं, म्हणजे त्याला छान तर्री वगैरे खूप छान अशी येते. आता आपलं तेल वगैरे छान मस्त असं गरम झालं. आता आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरं वगैरे टाकून घेऊया. मोहरी वगैरे छान अशी तडतडले ना, तर मग तेल वगैरे छान तापले असं समजून घ्यायचं. आता आपली मोहरी छान तडतडली आहे, तर आपण याच्यात आता थोडे लसणाचे काप टाकून घेऊ. कांदा वगैरे छान झालाय आपला, मस्त सोनेरी कलर येतपर्यंत याला असं छान होऊ द्यायचं तेलामध्ये. आणि आता आपण ह्या स्टेजला इथे वाटण टाकून घेऊया जे आपण केलं होतं. लक्षात घ्या, वाटणामध्ये आपल्या मसाल्याचे टमॅटो ह्या वगैरे वाटणामध्ये आपल्याला पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे. अशा पद्धतीने सगळं वाटण वगैरे तेलामध्ये छान होऊ द्यायचं, कारण आपण इथे भाजलेले वाटण घेतलेलं नाही, म्हणजे आपण सुकं वाटण घेतलेलं आहे, तर त्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं पहिले. तुम्ही जेवढं छान मसाले वगैरे छान तेलामध्ये भाजले ना, तेवढं छान त्याला टेक्स्चर येते. म्हणून म्हटलं की पहिले वाटण वगैरे छान तेलामध्ये होऊ द्यायचं. कारण कोणी काय करतात, खूप घाई करतात,
अशा पद्धतीने घाई केली तर आपली भाजी बिघडण्याची शक्यता असते, म्हणून पहिले असं वाटण वगैरे तेलामध्ये छान होऊ द्यायचं. जसा सुवास आपल्याला म्हणजे घरात दरवळेल तशा पद्धतीने समजून घ्यायचं की आपल्या इकडे मसाला झालेला आहे. आपले मसाला इथे आता झालेला आहे. तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला इथे मसाले वगैरे ॲड करायचे आहे. बघा मसाला किती छान पद्धतीने झाला आहे. तेल वगैरे छान असं रिलीज होऊन राहिलं. याचं असं 5 ते 6 मिनिट छान मसाला होऊ द्यायचा तेलामध्ये. बघा तेल वगैरे इकडे रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीचा आपला मसाले वगैरे झालेला मस्त आहे. छान तेलामध्ये भन्नाट वास सुटलेला आहे. आहा. आणि आता आपल्या ह्या स्टेजवर आपल्याला इथे मसाले ॲड करून घ्यायचे आहे. तिखट, मीठ, आपलं सगळं हळद वगैरे सगळे मसाले असे ॲड करून घेऊया. थोडी हळद, तिखट, जिरं पूड. मला भाजी झणझणीत लागते म्हणून मी इथे तिखट वगैरे छान जास्त प्रमाणात टाकत आहे. जिरं पूड, धनेपूड, तुमच्याजवळ जे मसाले अवेलेबल आहेत तुम्ही ते टाकू शकता. तुम्ही कोणत्याही मसाल्याच्यात ॲड करू शकता. काळा मसाला, गोळा मसाला. कारण आपल्याला ही भाजी थोडी मटणासारखीच टेस्ट येते. जशी आपली मटन चिकनची भाजी असते तशा पद्धतीने टेस्ट देत असते. हे बघा याच्यामध्ये थोडा ह्या स्टेजला आपण इथे मीठ ॲड करून घेऊया. आणि हे मसाले 1-2 मिनिट हे छान याच्यामध्ये आपण मसाल्यात हे तिखट वगैरे आपलं छान होऊ दे. म्हणजे त्याची चव पण खूप छान येते आणि टेक्स्चर पण खूप छान येते. नंतर आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करून नंतर मग आपल्या फणसाच्या फोडी ॲड करायच्या आहे. आता एक साईडने आपला भातही होऊन राहिला इकडे आणि अद्वय आला नाही तोपर्यंत म्हटलं बाकीचे भाजी होतेच आणि बाकीची कामं पण वगैरे करून घ्यावे. सगळे गोळा धन्याचं पूड, जिऱ्याचं पूड पावडर आणि गोळा मसाला, तिखट मसाला, काय ग्रेव्ही मसाला वगैरे असेल तर तुम्ही याच्यात ॲड करू शकता. आता आपलं झालं आहे हे 1-2 मिनिट. आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेऊया. तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. जसे तुम्हाला कन्सिस्टन्सी वाटत असेल की म्हणजे तुम्हाला रस्सा वगैरे छान पातळ हवा असेल किंवा मग घट्ट भाजी हवी असेल अशा पद्धतीने इथे करून घ्यायचे आहे. मला इथे भाजी पातळ रंगाची आवडते फणसाची. मला रस्सा भाजी करायची होती आता मला ह्यावेळेस, म्हणून मी अशा पद्धतीने ही भाजी केलेली आहे. बघू शकता तर्री वगैरे किती छान पद्धतीने अशी आलेली आहे इकडे. इथं अद्वैचा खेळ चालू होता. अद्वैने बघा किती मस्त पद्धतीने इथे भांडे वगैरे असे मांडून ठेवले होते. तो खेळतच होता. खेळता खेळता त्याचे बाबा म्हणे की चल म्हणे आणि लगेच गेला. बघा अशा पद्धतीने त्याने सगळे भांडे वगैरे मांडले होते. खूप छान पद्धतीने तो खेळत राहतो इथे. आपले प्लांट्स इथे ठेवलेले. आता आज मला हे सगळं संडे आहे तर सगळं क्लीन वगैरे करून ठेवलेले आहे. करून ठेवायचे आहे. बघा कशा पद्धतीने ते थोडेसे खराब झाले आहे. आज म्हटलं आज संडे आहे तर छान वगैरे स्वच्छ वगैरे असं मस्त करून घ्यावं. क्लीन वगैरे करून घेते याला मस्त. किती सुंदर वाटत आहे, किती मस्त वाटतंय. आता आपला मसाला वगैरे छान झाला आहे. मस्त तर्री वगैरे छान आली आहे त्याला. आता याच्यामध्ये आपल्याला फणसाच्या फोडी ॲड करायच्या आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते की रस्सा वगैरे कसा झाला आहे तो. अशा पद्धतीने 5-6 मिनिट छान असं याला शिजवून घ्यायचं आहे. भाजी थोडी मला पातळ हवी होती म्हणून मी याच्यात थोडं अजून पाणी ॲड केलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता. माझी पद्धत वेगळी आहे थोडी करायची. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. माझी पद्धत कशी आहे भाजी करायची हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आज. तर अशा पद्धतीने छान याला तवंग सुटलं आहे. आता आपण याच्यामध्ये फणसाच्या फोडी ॲड करून घेऊया.
आता आपण याच्यामध्ये छान फणसाच्या फोडी ॲड करून घेऊया आणि हे पण आपल्याला पुन्हा 5-6 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे। आपलं फोडी छान झाल्या आहे नरम, तुम्ही बघू शकताय बघा माझ्या हातातच तुटलेली आहे। छान अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे। वगैरे मस्त इथे झालेली आहे। छान मस्त 5-7-8 मिनिट छान असं शिजू द्यायची। थोडं दाबून पाहायचं की बारीक फोडी शिजली म्हणजे फोडी छान नरम झालाय की नाही वगैरे अशा पद्धतीने शिजवून घ्यायची। आणि आता एक साईडने मी इथे पाणी गरम करायला ठेवलं कारण की अद्वै गेलेला आहे बाहेर आणि त्यासोबत तर ते म्हणलं होतं की आज संडे आहे तर कटिंग पण वगैरे करून आणतो त्याला, तर म्हटलं आल्यावर त्याला पाणी वगैरे गरम आंघोळीसाठी वगैरे करून ठेवते। आणि यांचा कॉल आला होता मला की त्याला कटिंग वगैरे करून आणणार तर पाणी वगैरे गरम करायला ठेव। आम्ही इथे पाणी गॅसवरच करतो, हीटर वगैरे सध्या वापरत नाही कारण लहान मुलगा आहे घरी, तो गॅस संपला ते चालते पण आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे कोणत्याच ह्याच्यात, म्हणून मग अशा पद्धतीने झाला आहे आपला स्वयंपाक वगैरे। आता म्हटलं थोडीफार स्वच्छता वगैरे करून घेते। तर तुम्ही बघू शकता हा जो कप्पा आहे तो मला आता क्लीन करून घ्यायचा आहे। तो आता नाही आहे दोघंजण, तर पटकन अशा पद्धतीने क्लीन होऊन जाईल। चला तर मग स्वयंपाक वगैरे झाल्यावर मी ते कामाला लागली होती। मी एकाच वेळी सगळे कामं नाही काढत, म्हणजे जसं मला जमेल तशा दिवशी मी एक वस्तू म्हणजे कप्पा वगैरे काय आहे आपले ते स्वच्छ करत असते। आता मी म्हटलं आज देवाचं शिक्षण पूर्ण स्वच्छ करून घ्यावे आणि तुम्हाला हे अथर्वशीचं पुस्तक दिसत असेल ते मी रोज पठण करते। म्हटलं सगळं क्लीन करून घ्यावं कारण की धूळ खूप येते, वर रूम आहे आणि आमची तशी पण नेहमी गावाला ये जा असते, म्हणून म्हटलं की पूर्ण स्वच्छ करायचं। तर म्हटलं आज एक कप्पा हा आहे दिसलाच तर वेळ आहे, अद्वै वगैरे यायचा होता म्हणून म्हटलं पूर्ण स्वच्छ करून घ्यावे। तर लगेच कामाला लागली होती। स्वयंपाक वगैरे झाल्यावर थोडा वेळ होता, आज संडे सगळ्या गोष्टी ह्या आरामात होत असतात पण आपल्याला काही आराम नसतो। आणि मग पूर्ण स्वच्छ करायला घेतलं। ते परीस आहे दूधचं होतं आहे ते माझ्याजवळ आणि ते मग सगळं पेपर वगैरे सेट करून घेतले आणि म्हटलं स्वच्छ वगैरे पुसून वगैरे झाल्यावर पेपर वगैरे छान अंतरले आणि मग पूजा तर माझी पहिलीच झाली होती पण मग सगळं सामान वगैरे नीट लावायचं होतं, सगळं स्वच्छ करायचं होतं। ते सेक्शन मला खूप धूळ येते वरती रूम असल्यामुळे। ते सगळं स्वच्छ झाल्यानंतर लगेच जेवण वगैरे झालं। हे आले होते अद्वैचं थोडंसं आवरून घेतलं आणि मग इथे प्लांट्स काढले, थोडा वेळ होता आणि लगेच जेवण केल्या आराम नाही करत, म्हणून म्हटलं की थोडं पहिले प्लांट्स वगैरे क्लीन करून घ्यावं कारण की यातला आठवड्यातून एक वेळा छान डीप क्लिनिंग केली ना खूप मस्त राहते। असं आपण पाण्याचं एक दिवसाआड बदलवतच असतो पण डीप क्लिनिंग वगैरे छान स्वच्छ धुवून वगैरे घासून वगैरे घेतलं ना का म्हणजे झाडांचे रूट्स वगैरे छान चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करतात आणि त्याला धूळ पण राहत नाही आणि दिसायला पण खूप छान वाटते। जसं आपण पाणी वगैरे चेंज करत राहिलो तर बॉटलमध्ये शेवाळे वगैरे पडत नाही कारण माझ्या बॉटल इथे खिडकीवर असतात, त्याच कारणाने ऊन वगैरे येते त्याला थोडं ते वेगळं दिसते शेवाळे वगैरे पकडते म्हणून। मग अशा प्रकारे मी नेहमी छान असं क्लीन करून घेते। छान क्लीन झालं ना म्हणजे आपलं छान स्वच्छ वाटते ना, आपल्याला मग प्रसन्न वाटते की आपले झाडं किती छान दिसत आहे, त्या बॉटलमधून रूट वगैरे छान दिसते। अशा प्रकारे एक ब्रश आहे त्या ब्रशने छान क्लीन करून घेते। बघा इथे स्वच्छ झाल्यावर किती मस्त दिसत आहे तुम्हाला आफ्टर आणि बिफोर याची म्हणजे बघा किती छान वाटत आहे आणि झाडं पण सगळे बघा किती मस्त स्वच्छ दिसत आहे। एकाही झाडावर धूळ वगैरे बसलेला नाही आहे पानां वगैरे आणि रूट्स पण बघा त्याची किती मस्त आहे। दुपारी थोडा वेळ आराम वगैरे केला आणि आता तयारी करून निघत आहे यांच्या शाळेवर जायला कारण की ॲन्युअल डेचा प्रोग्राम आहे यांच्या स्कूलमध्ये। तर आता निघतं थोड्या वेळाने झाली 5-10 मिनिटांनी निघणार आहे आणि चला तर मग आता व्हिडिओ इथेच एंड करते। आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।